नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि छान मऊ लुसलुशीत इडली. त्याच्यासाठी आपण साहित्य बघू. 1 वाटी तांदळाचे घेऊन 1/4 भाग हरभरा डाळ, 1/4 भाग मसूर आणि मूग मिक्स घ्यायचे आहे आणि 2 टेबलस्पून आपले काळे चणा घ्यायचे आहे आणि 2 टेबलस्पून आपली नाचणी आणि 4 टेबलस्पून उडीदाची डाळ घ्यायची आहे आणि 2 टेबलस्पून मखाना घ्यायचे आहे आणि 1 टेबलस्पून मेथीचे दाणे घ्यायचे. हे सर्व पाण्यात स्वच्छ धुवून आपण थोडं पाण्यात 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे आणि त्यात 1/4 भाग आपण पोहे घालू शकता आणि झाकून ठेवून आपण दुसऱ्या दिवशी सकाळसाठी हे बटर तयार करून हे छान असे पाणी घेऊन छान बटर तयार करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही हे परमनंट होण्यासाठी 5 मिनटं कढई आणि आपण वर झाकण ठेवलेलं ते 5 मिनटं गरम करून घेऊन बंद केल्यानंतर असे तुम्ही हे ओव्हरनाईट असं ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पहा किती छान इडलीचे पीठ आपलं परमनंट होऊन तयार झालेलं आहे. आता याची आपण इडली करून घेऊ. एवढं छान मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक इडली तयार तर तुम्ही परत करून खाशील. करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हे तयार होईपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ. कर्नाटकी कुप्पा चटणी तयार करून घेऊ. चणा डाळ 1 चमचे, उडीद डाळ 1 चमचे, शेंगदाणे 1 चमचे, खोबरे एक अर्धी वाटी आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालून आणि लाल मिरची घालून 2-3 हे तुम्ही चटणी छान असं मिक्सरला पाणी थोडं घालून मिक्सरला फिरवून घेऊ शकता. दाट आणि इडली संग खाताना छान लागते. आणि याला आपण वरनं तडका देऊन घेऊ. ही चटणी आणि इडली खूप छान लागतात. करून पहा. ही आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण इडली तयार झालेला आहे ते आता आपण काढून घेऊ. हे पहा छान इडली टम्म असं बघून रेडी झालेलं आहे पाहू शकता. आणि हे सर्व डाळीपासून केल्यामुळे छान एवढंच पौष्टिक आणि खाताना पण एवढं छान लागतात. नाही तुम्ही परत करून खावं असे वाटेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, रेसिपी जर आवडली असेल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.